असे आणि कप्स कसे लावायचे असतात हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. पद्धतीने अर्धा इंच जिथं आलेला आहे तिथं आपल्या ह्या दोनही पॉइंट्स मॅच झालेले असले पाहिजे. ठेवलं तर आता हाच भाग आपल्याला काय करायचा आहे, उचलायचा आणि याच्या खाली ठेवायचा. प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग आपण आज बघणार आहोत. याच्यासाठी सगळ्यात अगोदर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे आतल्या बाजूला आपलं मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वर आणि हा ट्रान्सपरंट आहे म्हणजे वरचा फॅब्रिक, त्याच्यामुळे जो नेट फॅब्रिकला हा जो आतमधला ग्लो करणारा कपडा आहे ना तो याच्या बाजूत आला पाहिजे इकडे वरती, आणि त्याच्यावर मग हा ट्रान्सपरंट आहे हा वरचा कपडा. त्याच्यामुळे या पद्धतीने याचं सेटिंग करायचं आहे. आणि इथे मेन फॅब्रिक अस्तर जोडून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला प्रिन्सेस कटचा पोर्शन खालून जोडून घ्यायचा आहे. इथे डबल टिप देऊन झाल्यानंतर हा आपला एक साईडचा पार्ट तयार होईल. याच्यानंतर याला आता आपल्याला खाली पट्टी लावायची आहे. तर क्रॉस पट्टी सुद्धा अशी या पद्धतीने आतल्या बाजूला सॅटिनचा कपडा मेन फॅब्रिकचा आहे, त्याचा जो शायनिंगचा भाग आहे तो वरती घ्यायचा आणि आतल्या साईडचा भाग आहे म्हणजे थोडा डिम असतो तो आत राहील. त्याच्यावर हा आहे हा मेन फॅब्रिकचा पोर्शन आपण ठेवायचा आहे आणि याला सर्व चारही बाजूंनी टिप देऊन घ्यायचे आहेत. आता सेम याच पद्धतीचं आपल्याला बघा या पद्धतीने आपल्याला हा अस्तरचा अजून एक, कारण याला आपल्याला कप्स लावायचे आहेत हे असे, आणि कप्स कसे लावायचे असतात हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. की जेव्हा पण तुम्ही कप्सचा ब्लाऊज बनवणार असाल त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी कशा फिनिशिंगने करायच्या आहेत की जेणेकरून आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार झालेला असला पाहिजे. ओके, तर याच्यासाठी आपण आता काय करणार आहोत, इथे हा बघा इथे हा प्रिन्सेस कटचा पोर्शन सेम आपण जसा इथे हा जोडून घेतलेला आहे तसाच आपण इथे साइड पार्ट आणि कटोरी इथे आता संपूर्ण तुम्हाला खाली ठेवून दाखवते. ओके, हा आहे साइड म्हणजे इकडचा हुक आय पट्टीकडचा भाग आणि हा आहे आपला प्रिन्सेस कटचा. हा 3 पीस प्रिन्सेस कट आहे, त्याच्यामुळे फ्रंटचेही सगळे भाग आपल्याला डबल काढायचे आहेत. बरोबर, जसं आपण मेन फॅब्रिक आणि हा सॅटिनचा कपडा घेतलेला आहे त्याच पद्धतीने अस्तर घ्यायचा आहे पूर्ण त्याच मेजरमेंटमध्ये. याला पण आपल्याला इथे पहिला प्रिन्सेस कटचा इथे जोडून घ्यायचं. इथे तुम्ही नॉचेसही देऊ शकता, दिलात तर फिनिशिंग खूप छान येते. ओके, तर इथे नॉचेस देऊन इस्त्री करून घ्यायचं पहिले. यानंतर आता हा कप्स कसे लावायचे असतात, तर जिथे आपला हा सेंटर बघा हा सेंटरचा नॉच आलेला आहे तिथं आपल्याला हा प्रिन्सेस कटचा पोर्शन अटॅच करायचा आहे. तर या प्रिन्सेस कटचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा, या पद्धतीने दुमडायचा, हा इथे एक लाईन मारायची. त्यानंतर हा कप आहे तो या पद्धतीने इथे एक लाईन मारायची म्हणजे या कपचा सेंटर मिळाला आपल्याला. आणि हा सेंटर मिळाल्यानंतर हा जो आपला एपेक्स पॉईंट आहे तिथे आपल्याला खालपर्यंत म्हणजे बघा इथंपर्यंत मी ही टीप देऊन घेतलेली आहे एका साईडला फक्त, की जेणेकरून कप आपला इकडे तिकडे किंवा वर खाली जास्त जाऊ नये आणि तो प्रॉपर ठिकाणी सेट व्हावा. ओके, तर या पद्धतीने आपला हा कप्स लागणार आहे. आता कप्स लावल्यानंतर आता हा भाग या पद्धतीने होईल. सेम याच पद्धतीने आपल्याला दोनही पार्टना कप्स लावून घ्यायचे आहेत. जसं की तुम्ही इथे बघताय हा आहे आपला दुसरा भाग. ओके, यालाही मी इथे बरोबर सेंटरला नॉच देऊन सेंटर जिथे आपला आलेला आहे तिथेच आपल्या याचाही सेंटर आपण देऊन घेतला आणि इथे हा कप आहे तो बघा इथून इथंपर्यंत ही टिप दिलेली आहे या पोर्शनला, हा खालच्या बाजूला. ओके, तर हे दोन या पद्धतीने होतील. आता आपल्याला हे मेन फॅब्रिक बरोबर आपल्याला जोडायचे आहेत. तर आता जोडताना हा पोर्शन कसा घ्यायचा, तर बघा या पद्धतीने आपल्याला पूर्ण या बाजूला इथे जी क्रॉस पट्टी आहे ती सुद्धा मी इथे जॉईन करून घेतलेली आहे आणि हा पार्ट आता आपल्याला या पार्ट बरोबर जोडायचा आहे. तर हा जोडण्यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा आणि जे मेन फॅब्रिकचे पार्ट आहेत ते आपल्याला याच पद्धतीने दोनही या क्रॉस पट्टी लावून जोडून घ्यायचे. तर क्रॉस पट्टी लावत असताना कशी लावायची ते मी एक जोडून घेतलेली आहे, दुसरी कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे आपला कपचा भाग, तर हा आपला आतल्या बाजूचा भाग असणार आहे. त्यामुळे शिलाई आपली कुठे गेली पाहिजे, कप ज्या साईडला लावलेले आहेत त्या साईडला आपली शिलाई आली पाहिजे. तर याच्यासाठी आपण काय करायचं, इथून अर्धा इंच बघा या पद्धतीने अर्धा इंच जिथं आलेला आहे तिथं आपल्या ह्या दोनही पॉइंट्स मॅच झालेले असले पाहिजे. जर इथूनच तुम्ही जॉईन केलात ही पट्टी आणि बघितलात तर हे एवढं अंतर तुमचं एक्स्ट्रा होणार आणि ही पट्टी तिरकी लागणार आहे. ओके, तर हे न होता
आपण अर्धा इंच जिथं आलेला आहे तिथून आपल्याला ही पट्टी मॅच झाली पाहिजे. आता इथे ही अर्धा इंचावर मॅच होते, इथून आपल्याला ही टीप द्यायची आहे. आता हा पार्ट आपला इथे जोडून झाला. ही टीप येणार आहे पुढे, इथे डबल टीप देऊन घ्यायची आहे. ओके, तर ही डबल टीप द्यायला विसरायचं नाही. फिनिशिंग बरोबर आपल्याला मजबूत पण झाला पाहिजे आपला ब्लाऊज. तर या पद्धतीने मी इथे डबल टीप देऊन घेतली. आता हा आपला या पद्धतीने पोर्शन तयार होणार आहे आपला हा. ओके, आता हा आणि हा दोनही भाग आपले तयार झाले, पण हा भाग काय आपल्याला वरती हवा आहे, बरोबर. तर हे हुक आय पट्टीचा जो पोर्शन आहे तो बरोबर या पद्धतीने इकडे आला पाहिजे आणि हा सुद्धा इकडे आला पाहिजे. ओके, तर हे बघा, हे नॉचेस आहे, तिथे आपला टक्स येणार आहे. आणि जसं की आता हा दोनही हुक आय पट्टीचा जो पोर्शन आहे तो इथे आला, बरोबर. आता हे जे दोन आपले आपण क्रॉस पट्टी लावून घेतलेले आहेत ते भाग आहेत ते आपल्याला त्याच्या पण हुकायचा आणि हा सरळचा भाग याच्यावरती ठेवायचा आहे आपल्याला. ओके, हे पहिल्यांदा असं बघून घ्यायचं की हे बरोबर आहे का. ओके, आता हे यावरती ठेवलं तर आता हाच भाग आपल्याला काय करायचा आहे, उचलायचा आणि याच्या खाली ठेवायचा. ओके, हा खाली ठेवल्यानंतर बघा, मी यातला एक भाग तुम्हाला मी तयार करून दाखवते. हा याच्या वरती यायला पाहिजे, पण त्यासाठी आपण काय करायचं आहे, गळ्याला आणि इथे खालच्या बाजूला टीप देऊन घ्यायची की जेणेकरून फिनिशिंग आपली इथेच प्रॉपर यायला पाहिजे. तर पहिलं तर काय करायचं आहे, इथून हा गळा आहे त्या गळ्याला बरोबर इकडून अर्धा इंचाची आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे या बाजूतून इथपर्यंत. ओके, तर इथे आपण पहिला मार्क करून घेऊया आणि म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली दिसेल. बघा, जर तुम्हाला एक्झॅक्टली अंतर कळत नसेल तर तुम्ही या पद्धतीने मार्क करून घ्या आणि इथे टीप देऊन घ्या. आणि अजून एक महत्त्वाचा पॉइंट, हे सर्व जोडण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला क्रॉस पट्टीचा भाग आहे त्याच्यावरती या पद्धतीने आपल्याला इथे पिन्स लावायचे आहे की हा आपला सेंटर आहे तो व्यवस्थित जुळला पाहिजे. इथे सुद्धा हा नॉच आपला जुळला पाहिजे आणि यानंतर आपल्याला वरती बघायचं आहे की आपलं अंतर कसं येतंय ते, आणि यानंतर मग आपल्याला इथून ही टीप देऊन घ्यायची आहे. ओके, तर हा आतमध्ये जोडल्यानंतर हा एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे तो कट करून टाकायचा. आतमध्ये फक्त पाव इंच मार्जिन राहिलं पाहिजे. त्यानंतर या पोर्शनला नॉचेस द्यायचे. यानंतर इथे पण आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. तर इथे आणि इथे पण हा आपला पार्ट एक्झॅक्टली जुळला पाहिजे, म्हणजे कुठेही आपला ब्लाऊज आहे तो खालीवर होणार नाही. आता इथे टीप दिल्यानंतर जर काही कुठलं कपडा एक्स्ट्रा किंवा कमी असेल तर तो आपल्याला इथेच दिसेल, त्याच्यामुळे इथे आता ही आपण टीप देऊन घेऊया.
तर इथे 2-3 पिन सिक्युअर करायच्या. जर काही कपडा खालीवर होत असेल तर तो या बाजूत खालीवर होईल, तो बाहेर घालवायचा आणि खालून अर्धा इंचाची आपल्याला टीप देऊन घ्यायची. ओके, आता ही टीप देऊन झाल्यानंतर हे पिन्स काढून घ्यायच्या आणि आता आपल्याला हा भाग पलटून घ्यायचा आहे. आता हा पलटल्यानंतर आतल्या बाजूला आपल्याला फक्त अस्तरच्या बाजूला इथे प्रेस टीप देऊन घ्यायची. सेम गळ्याच्या बाजूला पण आपल्याला इथे प्रेस टीप देऊन घ्यायची. गळ्याला इथे नॉचेस आपण अगोदरच देऊन घ्यायचे की जेणेकरून गळा पलटताना आपल्याला कुठेही खेचल्यासारखा होणार नाही. ओके, तर इथे आता आपल्याला गळ्याला पण हे जे आतलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते अस्तरवरच्या बाजूला असलं पाहिजे आणि मग इथे आपल्याला ही टीप द्यायची. तर बघा, हा आपण असा या पद्धतीने इथे टीप देऊन घेतली या बाजूला इकडे आणि प्रेस टीपही देऊन घेतली. आता आपल्याला इथला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर हा जो टक्स आहे तो आपल्याला या पद्धतीने पकडायचा आणि इथे टक्स देऊन घ्यायचा. हा टक्स तुम्ही अगोदरही कप लावायच्या अगोदर दिलात तरीही चालणार आहे किंवा कप लावायच्या अगोदर दिलात तर तुम्हाला इथे सोपं जाणार आहे. तर जेवढा इथे घेतलेला आहे तेवढाच टक्स आपल्याला या भागावरती पण घ्यायचा आहे. आता हा टक्स देऊन झाला इथला. आता हा भाग आपण पलटायचा. बरोबर, आता पलटल्यानंतर इथून आपल्याला इथपर्यंत टीप देऊन घ्यायचे. हे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकांना जोडून घ्यायचं. आता हा टक्स खाली, याचं तोंड आहे हे खाली गेलं पाहिजे. बघा, हे गेलं खालच्या बाजूला. याच्यावरती बरोबर याचा टोक ठेवायचं आणि इथे आपल्याला टीप देऊन घ्यायची. आता हा टक्स दिल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जर काही पुढे मागे कापड असेल तर ते आपल्याला हे कट करून घ्यायचं आणि या पद्धतीने आपली ही पट्टी स्ट्रेटमध्ये तयार झाली पाहिजे.
ओके, तर ही पट्टी या पद्धतीने आपली अगदी स्ट्रेटमध्ये तयार झाली. अशीच आपण आता दुसरी पट्टी तयार करून घ्यायची आहे. आणि हा जो आपला साईड पार्ट आहे तो आपल्याला या बाजूने जोडून इकडून पण जोडून घ्यायचा आहे. तर हे जोडून घेऊया आणि मग आपण सेम असाच याचा दुसरा भाग आपण तयार करून घेऊया. ओके, तर चला. तर इथे मी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे. तो शिलाई करत असताना तुम्हाला तो माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, जेव्हा पण तुम्ही इथे या पद्धतीचा ब्लाऊज शिवणार आहात, म्हणजे ज्या वेळेला इथे तुमचा या पद्धतीने एक मेन फॅब्रिक आणि इकडचं सॅटिनचं फॅब्रिक हे आपण दोन्ही एकमेकांना जोडून घेतलं. त्यानंतर अस्तर आहे आपलं, हे कॉटनचं अस्तर आहे. आणि हे अस्तर जेव्हा आपण गळा किंवा हे या पद्धतीने याला मॅच करायला जातो त्यावेळेला सेमच कटिंग केलेलं असतं. पण ते जेव्हा आपण या फॅब्रिक बरोबर जोडायला जातो त्यावेळेला इथे जेव्हा या टीप दिलेल्या असतात त्याच्यामुळे हे कापड थोडंसं श्रिंक झालेलं असतं. आणि ते तुम्ही जसंच्या तसं इथे जोडायला गेलात, ओके, तर काय होतं, जसं मी तुम्हाला एक करून दाखवलेलं आहे, ही चूक तुमचीसुद्धा होत असणार आहे. आणि ही तुमच्याकडून होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे. त्यामुळे अशा जर चुका तुमच्या शिलाईमध्ये होत असतील तर होऊ देऊ नका. ब्लाऊज फिनिशिंगने कशा पद्धतीने तयार करायचा ते बघा. तर बघा, जेव्हा पण तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज अटॅच कराल, आता हा सेमच आपण सगळे फॅब्रिक कट करून घेतले होते, मेन फॅब्रिक अस्तर बरोबर. पण हा जेव्हा तुम्ही जसाच्या तसा, जसं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की जसाच्या तसा इथे तुम्ही जोडाल त्यावेळेला या पद्धतीने तुमचा एवढा फॅब्रिक वरती एक्स्ट्रा होणार आहे. तुम्ही शिवून बघा, करून बघा आणि मग मला याचं उत्तर द्या. आता हे फॅब्रिक एक्स्ट्रा झालेलं तुम्ही एकतर हे कट करून टाकणार आणि सरळ जोडून रिकामं होणार बरोबर. पण असं करण्याने तुमचा आतला जो हा फॅब्रिक आहे तो धुतल्यानंतर हा थोडासा आकसून येतो. आत्ता नाही, पण धुतल्यानंतर हा जरूर आकसतो आणि मग तेव्हा आतून ब्लाऊज हा खेचल्यासारखा होतो. त्यामुळे हे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये ही चुकी करायची नाही. आता हा फॅब्रिक आपल्याला जुळवायचा कसा, तर यासाठी तुम्हाला मी एक इथे ट्रिक सांगणार आहे, ती कशी वापरायची ते बघा. आता हा आपला ब्लाऊज आहे बरोबर. हे कापडसुद्धा इथे जुळत नव्हतं बरोबर. तेवढंच सेम या पद्धतीने जसं या पार्टमध्ये एवढं एक्स्ट्रा झालेलं आहे तसंच सेम यामध्ये होतं. पण आपण काय करायचं आहे, इथे आपल्याला बघा या पद्धतीने, आता मी इथे ऑलरेडी टिप देऊन घेतलेली होती त्यामुळे तुम्हाला इथं अंतर हे बरोबर मॅच झालेलं आहे असं वाटते बरोबर. पण हे एवढंच अंतर याचं मोठं होतं. मग हे मी याच्याबरोबर मॅच कसं केलं, तर हे या पद्धतीने इथे टिप घ्यायची आहे बघा, अगदी जवळून बघा. इथे छोटी टिप घ्यायची 2 ते 2.5 ह्याची आणि इथे आपलं पाठीमागे बोट ठेवायचं आहे आणि बोट ठेवून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही टिप घेतलात तर काय होतं, तर बघा हे फॅब्रिक काय आहे की जवळ थोडंसं येतं आणि जेवढं तुम्हाला आता याच्यामध्ये हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे हे आता फॅब्रिक सेट करू शकता. ओके, तर हे आपण सेट करून घेऊया. तर बघा आता हे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला बरोबर मॅच होणार आहे. इथून हे व्यवस्थित सेट केलात की हे फॅब्रिक तुमचं बघा, आता इथून हे इथंपर्यंत गोल राऊंडमध्ये आणि हा पोर्शन बरोबर इथंपर्यंत आपला हा जुळेला. ओके, तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचं फॅब्रिक सेट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंचाची टीप देऊन घ्यायची आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर कटिंग आपण सेम पीस केले होते, पण इथे स्टिच करताना या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या नाहीत तर मात्र तुमचं फॅब्रिक आहे ते कमी जास्त होऊ शकतं आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येत नाही. त्याच्या पाठीमागची हीच कारणं आहेत. आपण काय करतो, एक्स्ट्रा झालेलं फॅब्रिक आहे म्हणून आपण ते कट करतो, पण ते कट न करता जर या पद्धतीने तुम्ही इथे सेट केलं तरच तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. आणि आता आपल्याला हे या पद्धतीने कट करायचे आतलं फॅब्रिक. ओके, आणि याला नॉचेस द्यायचे. आता हा गळ्याकडचा भाग आपण फिनिशिंगने तयार करून घेतला. आता सेम या बाजूला पण आपल्याला खाली टीप देऊन घ्यायची. आता ही टीप देत असताना हे दोनही आपण तयार केलेले भाग बरोबर आहेत का हे सुद्धा चेक करायचं. तर आता हा इथे टीप दिलेली आहे, हा पोर्शन बरोबर या भागावरती ठेवायचा इथे आणि इथे खाली किती टीप द्यावी लागते ते एकदा चेक करायचं. तर हा एवढा पोर्शन आपल्याला खाली टीपमध्ये घालवावा लागेल.
तर मी इथे मार्क देऊन घेतला आणि एवढीच आपल्याला इथे टीप द्यायची आहे. किंवा हा भाग व्यवस्थित चेक करायचा आणि मग अंतर सेट झालं की टीप देऊन घ्यायची. तर या बाजूलाही आपल्याला खाली नॉचेस द्यायचे. गळ्याच्या भागाला आपल्याला हा पोर्शन पलटून इथे गळ्याकडच्या अस्तरच्या भागावर आपल्याला प्रेस टीप द्यायची आहे. तर बघा आता हा आपला या पद्धतीने पोर्शन रेडी होईल आणि आता इथे आपल्याला ही टीप देऊन घ्यायची. हे ओके. आता हा या पद्धतीने रेडी झाल्यानंतर हे जे पुढं काहीसा टोक आल्याचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा. तर आता हे दोनही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. तर बघा हे आणि हे लावूनही बघायचं आपण एक या पद्धतीने दोन्ही सेम आहेत का. तर बघा हे आहेत. आता या हाताला उजव्या हाताला इकडे आपल्याला आईपट्टी लावायची आहे आणि इकडच्या डाव्या हाताला आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. हुक आणि आईपट्टी कशी लावायची याचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते जरूर बघा. एक्स्ट्राचा पोर्शन आतमध्ये दुमडायचा. तर ही या पद्धतीने आपली हुक म्हणजे हुक लावायची पट्टी आपली रेडी झालेली आहे. आणि आता याचा इथे आपण आईपट्टी बनवणार आहोत. आईपट्टी लावताना या बाजूने फॅब्रिक जोडायला सुरुवात करायची.